महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारचं शक्ती विधेयक केंद्रानं नाकारल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। 2020-21 मध्ये हे विधेयक विधिमंडळामध्ये मंजूर झालं, मात्र ते केंद्र सरकारनं नाकारल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। सोबतच धर्मांतरण आणि लव जिहाद विरोधी कायद्याबाबत पोलीस महासंचालकांच्या समितीचा अहवाल लवकरच सादर होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर पुढील रूपरेषा ठरवण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। शक्ती विधेयक जे आहे ते आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने ते आपल्याला मागेच परत केलं, कारण त्यांनी सांगितलं की त्यातले काही हे असंवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल राईट्सवर हे करणारे आहेत आणि बाकी काही सुधारणा ही ऑलरेडी केंद्राने त्यांच्या कायद्यामध्ये केलेल्या असल्यामुळे त्या संदर्भात ते आपल्याकडे परत आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, मुळात केंद्रानं हे विधेयक का नाकारलंय, का त्याला विरोध केलेला आहे आणि आता यापुढे राज्य सरकार काय पावलं उचलणार आहे? एकूणच केंद्र सरकारचे जे काही नियम कायदे आहेत तर त्याच्याशी कुठंतरी हे विधेयक जे आहे ते साधर्म आपल्याला आढळताना दिसतं। एकूणच ज्या शक्ती विधेयकामधल्या तरतुदी आहेत त्या केंद्र सरकारकडनं आधीच आपल्या कायद्यामध्ये बदल करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळेच ह्या शक्ती कायदा जो आहे तो केंद्राकडनं आपल्याला परत पाठवल्याचं मुख्यमंत्र्यांकडनं देखील काल सांगण्यात आलेलं आहे। एकूणच या अगोदरच हा परत पाठवलेला आहे, यात विशेष असं काही नाही आहे। मात्र प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर आता नेमकं शक्ती विधेयकाचं काय हा प्रश्न निर्माण होतो। एकूण शक्ती विधेयका संदर्भात काही बदल किंवा काही सुधारणा करत नव्यानं ते आणण्यात येणार आहे का, किंवा एकूणच या संदर्भात जे शक्ती विधेयक आहे ते पूर्णपणे खारिज करण्यात येणार आहे, हा एक प्रश्न यामधनं निर्माण झालेला आहे। प्रामुख्यानं जर का पाहायचं तर यामध्ये कुठंतरी कॉन्स्टिट्यूशनल ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये साधर्म असल्यामुळे, त्या गोष्टी सारख्याच होत असल्यामुळे हे विधेयक जे आहे ते पुन्हा एकदा परत आलेलं आहे। यात आता पुढचे पावलं राज्य सरकार कशा पद्धतीने उचलतंय हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।